to question number 14. हे असे 12 क्वेश्चन्स हे 2 मार्कासाठी विचारले जातात. परंतु ह्या 12 पैकी आपल्याला फक्त 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणून 8 into 2 म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जर 2 मार्क्सला म्हटलं तर 16 मार्क्स होतात. आणि 16 मार्क्स म्हटलं तर सेक्शन बी जो आहे तो 16 मार्क्सचा आहे. म्हणजे सेक्शन बी मध्ये फक्त 2 मार्काचे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्यातला जो मी क्वेश्चन वाचतोय, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला 12 पैकी कोणतेही 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 इज राइट इनवर्स and contrapositive of the following statement. And what is the statement? If x is less than y, then x square is less than y square. याच्यामध्ये 2 स्टेटमेंटचं कंपाऊंड स्टेटमेंट झालेलं आहे. म्हणजे एक स्टेटमेंट तयार झालंय आणि त्याचा सिम्बॉलिक जर फॉर्म पाहिला तर तो काय येतो. याचे 2 स्टेटमेंट कोणकोणते ते पाहूया. इफ x is less than y, then x square less than y square. p स्टेटमेंट लिहितोय मी. x is less than y. q स्टेटमेंट x square is less than y square. ओके. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारले. इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पण जर आपल्याला p implies q स्टेटमेंट दिलेलं असेल तर तुम्हाला त्याचा कॉन्व्हर्स सांगता आला पाहिजे, त्याचा इनव्हर्स सांगता आला पाहिजे आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगता आला पाहिजे. जर आपण कॉन्व्हर्स पाहिला, p implies q चा कॉन्व्हर्स जर विचारला तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पण माहित पाहिजे. q implies p हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. p implies q चा इनव्हर्स, p implies q चा इनव्हर्स निगेशन p implies निगेशन q. आणि p implies q चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर विचारला तर आपल्याला जे स्टेटमेंट करायचं ते निगेशन q implies निगेशन p ह्या फॉर्मॅटमध्ये करायचं. जर तुम्ही हे तिन्ही लक्षात ठेवले तर सिम्बॉलिकली आपल्याला लक्षात ठेवायला सोपे आहेत. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. प्रश्न जो विचारला आहे तो फक्त तुम्हाला इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करण्यासाठी विचारला आहे. तर आपण सिम्बॉलिकली जर पाहिलं तर इनव्हर्स काय आहे? निगेशन p implies निगेशन q हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. निगेशन p implies निगेशन q हा दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. तर याचं स्टेटमेंट येईल म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचा इनव्हर्स स्टेटमेंट येईल निगेशन p. आता निगेशन p लिहितो मी इथं. निगेशन p इज x is less than or equal to x is less than y हे p स्टेटमेंट आहे. तर निगेशन p काय येईल? x is greater than or equal to y. तसंच निगेशन q काय येईल? x square is greater than or equal to y square. ठीक आहे. निगेशन p x is greater than or equal to y आणि निगेशन q x square is greater than or equal to y square याचा वापर करून आपण इनव्हर्स लिहूया. सो इनव्हर्स स्टेटमेंट इज निगेशन p implies निगेशन q. That is, this is the inverse statement. So I write here inverse statement. What is the inverse statement? Negation q. If x square is greater than or equal to y square, then x is inverse statement is, I write here again,
negation P statement is if x is greater than or equal to y, then x square is greater than or equal to y square. This is the inverse of given statement. Now I write here contrapositive. Contrapositive. Now contrapositive is if negation Q statement घेऊया x square is greater than or equal to y square, then x is greater than or equal to y. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं जर इन्व्हर्स विचारलं तर आपल्याला लिहायचं इफ x is greater than or equal to y, then x square is greater than or equal to y square. आणि जर कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारलं तर if x square is greater than or equal to y square, then x is greater than or equal to y. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. काय दिले आपण पाहूया एकदा. क्वेश्चन नंबर 4. इफ a इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिलंय. पहिला रो जर पाहिला आपण तर x 0 0 0 y 0 0 0 z इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. देन फाइंड a इनवर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन and hence write the inverse of जो मॅट्रिक्स दिलाय त्याचा फर्स्ट रो आहे 2 0 0 0 1 0 and 0 0 -1. हे सुद्धा एक्झाम्पल एकदम सिंपल आहे आणि तुम्हाला जी मेथड यूज करायची ती आहे रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. तर आपण दिलेलं मॅट्रिक्स लिहूया अगोदर, कारण आपल्याला जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू त्याचा फर्स्ट रो आहे x 0 0, सेकंड रो आहे 0 y 0, थर्ड रो 0 0 z. आणि ह्या मॅट्रिक्सचं आपल्याला जर इन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर आपल्याला इन्व्हर्सच्या फॉर्मॅटमध्ये ते लिहावं लागेल. जर आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं असेल, आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय तो बाय रो ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करायचं. बाय रो ट्रान्सफॉर्मेशन we have to find A inverse. So I write here A into A inverse is equal to I. जर आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं असतं तर आपण A inverse into A is equal to I ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं असतं. हा डिफरन्स समजून घ्या. इथं आपल्याला A into A inverse is equal to I असंच लिहावं लागेल कारण आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलेलं स्टेटमेंट मी A into A inverse is equal to I ह्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. दिलेला मॅट्रिक्स मी परत लिहितोय x 0 0 0 y 0 0 0 z into A inverse is equal to I.
आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला 3x3 ऑर्डरचा लिहायचा आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1. आपल्याला हे माहिती आहे की आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना जे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण ए वर करणार आहोत तेच रो ट्रान्सफॉर्मेशन आपण आय वर करणार आहोत. तर आपण जे ट्रान्सफॉर्मेशन करत आहोत तर ए मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं आहे आणि इकडं आय मॅट्रिक्सचं जे काही कन्व्हर्जन असेल त्यालाच आपण ए इन्व्हर्स म्हणणार आहोत. तर ह्याचं कन्व्हर्जन करताना आपल्याला इथं जर पाहिलं तर एक्सने पहिल्या रोला डिव्हाइड करावं लागेल. ही जी रो आहे ती R1 आहे, ही R2 रो आहे आणि ही R3 रो आहे. तर पहिल्या जो रो आहे, पहिली जी रो आहे R1 त्याला आपण x ने डिव्हाइड करू, R2 ला y ने डिव्हाइड करू आणि R3 ला z ने डिव्हाइड करू. म्हणजे काय होईल, जी फर्स्ट रो आहे तिथं 1 0 0 अशी रो मिळेल. सेकंड रो मध्ये 0 1 0 असं मिळेल आणि थर्ड रो मध्ये 0 0 1 होईल. म्हणजे काय होईल, त्याचं रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये होईल. सो अप्लाइंग row transformation as 1 upon x R1, then 1 upon y R2, similarly 1 upon y 1 upon z R3. जर आपण ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर जो नवीन मॅट्रिक्स फॉर्म होईल तो मिळेल 1 0 0 0 1 0. कारण आपण पहिल्या रोला जर x ने डिव्हाइड केलं तर x अपॉन x 1 येणार आहे, 0 अपॉन x 0च असेल आणि 0 अपॉन x पण 0च असेल. सिमिलरली 0 1 0 सेकंड रो मिळेल आणि थर्ड रो 0 0 1 मिळेल. इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू, आता आपण जे ट्रान्सफॉर्मेशन दिलेल्या पहिल्या मॅट्रिक्समध्ये केलेले आहेत तेच ट्रान्सफॉर्मेशन इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचे आहेत. हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्यामध्ये करायचे आहेत. मग आता 1 ला x ने डिव्हाइड केल्यानंतर इथे 1 अपॉन x 0 0. त्यानंतर सेकंड जो रो आहे तो 0 1 अपॉन y आणि 0. थर्ड रो येईल 0 0 1 अपॉन z. ब्रॅकेट कंप्लीट. पुढं हा मॅट्रिक्स जो मिळाला तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालेला आहे. इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू जो मॅट्रिक्स मिळाला आहे तो मिळाला आहे 1 अपॉन x 0 0. त्यानंतर 0 1 अपॉन y आणि 0. त्याच्या खाली 0 0 1 अपॉन z. आपण जर पाहिलं तर i इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू काय येणार आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन ए इनव्हर्सच येणार आहे. म्हणजेच ए इनव्हर्सची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू 1 अपॉन x 0 0 हा फर्स्ट रो येईल, 0 1 अपॉन y 0 आणि 0 0 1 अपॉन z हा थर्ड रो असेल. हा जो मॅट्रिक्स मिळालाय तो ए इनव्हर्स मिळालाय. म्हणजे कुठलाही मॅट्रिक्स असेल आणि ह्याचं उत्तर जर पाहिलं 1 अपॉन x 0 0 0 1 अपॉन y 0 आणि 0 0 अपॉन 1 अपॉन z आहे. त्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे तो पाहूया परत एकदा. क्वेश्चन मध्ये असं दिलंय की तुम्हाला जो पहिला मॅट्रिक्स दिलाय त्याचं इनव्हर्स फाइंड करायला सांगितलेलंच आहे. तो आपण फाइंड केलेला आहे. पण अजून आपल्याला अजून एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचा पण आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर याच्यावरून आपल्याला डायरेक्टली दुसऱ्या मॅट्रिक्सचा जो दुसरा मॅट्रिक्स दिलाय तो मी इथे लिहितो 2 0 0. त्यानंतर 0 1 0. त्यानंतर 0 0 -1 या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा.
आणि समजा ह्या मॅट्रिक्सला मी बी म्हणतो, तर ह्या बीचा इन्व्हर्स सांगता येईल. कारण आपण पहिल्या दिलेल्या मॅट्रिक्सचा जो इन्व्हर्स फाइंड केला, तर इथे एक्सच्या जागी 1/x आलं, वायच्या जागी 1/y येते, 1/झेडच्या जागी 1/z येते. तर याचाच वापर करून आपण बीचा इन्व्हर्स लिहूया. 2च्या जागी येईल 1/2, 0, 0. त्यानंतर दुसरा रो येईल 0, 1/1, 1च येईल, 0. आणि तिसरा रो येईल 0, 0, -1. हे झालं कम्प्लीट आन्सर कशाचं? क्वेश्चन नंबर 4चं. आणि क्वेश्चन नंबर 4 नंतर पुढचं क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. रीड करतो मी हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 इज फाइंड द Cartesian coordinates of the point whose polar coordinates are under root pi upon 4. पोलर कॉर्डिनेटचा जो फॉर्मॅट आहे तो r थीटा ह्या फॉर्मॅटमध्ये असेल आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे x आणि y फॉर्मॅटमध्ये असते. तर ऍक्च्युली आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे की x इज इक्वल टू काय? r cos थीटा, y is equal to r sin theta, and therefore here we compare given polar coordinates with r theta. Given polar coordinates are under root 2 pi upon 4, which is equivalent to r theta. So therefore r is equal to under root 2 and theta is equal to pi upon 4. I put here x is equal to under root 2 cos pi upon 4, and therefore is equal to under root 2 cos pi upon 4 is equal to 1 upon under root 2, and therefore we get 1, that is 1 under root 2 and under root 2 is cancelled and x is equal to 1. Now I find y is equal to, so y is equal to again r sin theta, but here r is under root 2 and sin theta is pi upon 4. So again under root 2 into what is sin pi by 4? Sin pi by 4 is 1 upon under root 2. So under root 2 and under root 2 cancel, we get answer is 1. So here we get answer is x and y. So x is equal to 1 and y is equal to 1. So given polar coordinates are r theta and Cartesian coordinates are xy. So I write here answer xy is equivalent to 1, 1. This is the complete solution. Now next question. I read it. What is the question? Question number 6. If x square plus twice hxy plus by square is equal to 0 represents a pair of lines and we have to given a square is equal to ab, which is not equal to 0. That is ab is non-zero and h square also non-zero. Then find the ratio of their slopes. We have to find ratio of slopes. So here s square is equal to ab. We have to given that since here s square is equal to ab and which is non-zero. Therefore, we know that the lines are coincident. If a square is equal to ab, we know that a square minus ab is equal to 0. And from this, we know that the lines are coincident. एक लक्षात ठेवायचं आहे की a स्क्वेअर मायनस ab 0 दिलेलं असेल तर त्या ज्या लाईन्स आहेत, ज्या दोन लाईन्स असतात
त्या को इन्सिडेंट लाईन असतात, त्यामुळेच ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 येतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि टॅन थिटाचा जर फॉर्म्युला पाहिला आपण तर काय आहे, 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी, आणि हे सर्व कशामध्ये, मॅग्निट्यूडमध्ये. तर या ठिकाणी टॅन थिटा 0 असेल तर थिटा आपोआप 0 येईल, आणि हे 0 येण्यासाठी ए स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आणि जे दिलंय आपल्याला ए स्क्वेअर इज इक्वल टू ए बी म्हणजेच ए स्क्वेअर मायनस ए बी दिलेलं आहे. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे स्लोपचा रेशिओ. फाइंड द रेशिओ ऑफ देअर स्लोप्स. तर जर लाईन जर कोइन्सिडेंट असतील तर त्यांचा स्लोप कसा असेल, इक्वल असेल. सो द स्लोप्स ऑफ द लाईन्स आर इक्वल. The slopes of lines are equal, and therefore I write here ratio. The ratio of their slopes is 1:1. The ratio of lines, the ratio of slopes of lines, slope of line is 1:1. यामध्ये समजून घेऊया अजून काही. टॅन थिटा इज इक्वल टू 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी हा जर फॉर्म्युला असेल, आणि समजा ए प्लस बी जर 0 दिलेला असेल, तर त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. हे पण लक्षात ठेवायचं. दोन कंडिशन लक्षात ठेवा. ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 ही एक कंडिशन आहे. असं असेल तर लाईन्स कोइन्सिडेंट असतील, आणि ए प्लस बी जर 0 असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर असेल. क्वेश्चन नंबर 7. हा क्वेश्चन वेक्टर चॅप्टर मधला आहे. मी एकदा क्वेश्चन 7 वाचतोय. क्वेश्चन नंबर 7. इफ A bar, B bar, C bar are the position vectors of the points A, B, C respectively, and we have to given that 5A bar plus 3B bar minus 8C bar is equal to 0 bar. Then find the ratio in which the point C divides the line segment AB. आता आपण हे सॉल्व करूया आणि मग पुढे आपल्याला काय करता येईल ते पाहूया. 5A बार प्लस 3B बार इज मायनस 8C बार, आणि हे दिलेले इक्वेशन आपण असे लिहूया. जर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये तर 5 प्लस 3 जी ॲडिशन येते ते 8 येते. म्हणजे 5 आणि 5A बार प्लस 3B बार एका साईडला ठेवूया, आणि मायनस 8C बार ही जी टर्म आहे ही एका साईडला घेऊया. And therefore I write here 8C bar is equal to 5A bar plus 3B bar. इथं जे टार्गेट आहे ते आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात पाहिजे. इथं पहिला फॉर्म्युला आहे R bar is equal to MB bar plus NA bar upon M plus N. एक तर दिलेलं इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये येत असेल, किंवा R bar is equal to MB bar minus NA bar upon M minus N. ह्याला म्हणायचं इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला, आणि हा जो फॉर्म्युला आहे तो एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला आहे. तर दिलेलं जे इक्वेशन आहे ते आपण कन्वर्ट केलं. 8C बार इज इक्वल टू 5A बार प्लस 3B बार. त्यानंतर दोन्ही साईडला 8 ने जर डिवाइड केलं तर येईल C बार इज इक्वल टू 5A बार प्लस 3B बार डिवाइड बाय 8. पण 8 म्हणजेच 5 प्लस 3 आहे लक्षात घ्या. सो C बार इज इक्वल टू 5A बार प्लस 3B bar upon 8 means 5 plus 3.
आता आपण कम्पेअर करूया. एकतर आर बार इज इक्वल टू इंटरनल डिव्हिजन असेल किंवा एक्सटर्नल डिव्हिजन असेल. आणि कंपॅरिझन वरून आपल्याला लक्षात येते की दिलेला फॉर्म्युला जो आहे तो इंटरनल फॉर्मॅटमध्ये दिसतोय. म्हणून इथं आपण लिहूया द रेशो ऑफ पॉइंट सी डिवाइड द लाईन सेगमेंट ए बी internally and ratio is 5:3. Therefore, I write here answer. The point C divides the point C divides the line segment AB. The line segment AB with ratio 5:3. विथ रेशो इथं जर पाहिलं आपण रेशो ॲक्च्युली काय आहे तो 5 समजून घेऊया. 5 A बार प्लस 3 B बार म्हणजे 3 B बार प्लस 5 A बार अपॉन 3 प्लस 5 असं आहे. म्हणजे इथे एम काय 3 आणि एन काय 5. सो आय राईट हिअर करेक्ट रेशो 3:5. अगोदर बी बार येईल आणि नंतर ए बार येईल हे लक्षात ठेवायचं. सो रेशो इज 3:5. पुढचा क्वेश्चन नंबर 8. Solve the following inequations graphically and write the corner points of the feasible region. याचा आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. पहिले दिलेले इक्वेशन काय आणि इनइक्वेशन्स काय ते पाहूया. दिलेले इनइक्वेशनचं कन्वर्जन आपल्याला इक्वेशन फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर पहिलं इनइक्वेशन आहे 2x + 3y ≤ 6. त्याचं इक्वेशन येईल 2x + 3y = 6. आणि दुसरं इक्वेशन आहे x + y = 2. याचं आपल्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जर डबल इंटरसेप्ट फॉर्म काय x/a प्लस y/b = 1 असेल तर ही जी लाईन आहे x/a प्लस y/b = 1 ही लाईन एक्स ॲक्सिसच्या ए पॉईंटमधून जाईल. एक्स ॲक्सिसच्या ए पॉईंटमधून जाईल आणि वाय ॲक्सिसच्या बी पॉईंटमधून जाईल. म्हणजे आपल्याला एकदा 2 पॉईंट मिळाले की ह्या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करू शकतो. हे समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला 2 पॉईंट माहीत झाले तर कुठलीही लाईन आपण ड्रॉ करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला 2 पॉईंट फाइंड करण्यासाठी ह्या पहिल्या इक्वेशनला 6 ने डिवाइड करावं लागेल आणि 6 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला डबल इंटरसेप्ट फॉर्म मिळेल 2x/6 plus 3y/6 = 6/6 is 1. Therefore, 2x/6 means 6/3 plus 3y/6 means y/2 which is equal to 1. This is the equation number 1. तसंच x plus y = 2 हे सेकंड इक्वेशन आहे. त्याला 2 ने डिवाइड केलं तर काय येईल x/2 plus y/2 = 1. हे सेकंड इक्वेशन. याचा अर्थ पहिलं जर इक्वेशन पाहिलं तर ते एक्स ॲक्सिसच्या 3 या पॉईंटमधून जाईल आणि वाय ॲक्सिसच्या 0 या पॉईंटमधून जाईल. आणि ही जी लाईन आहे पहिल्या इक्वेशनची लाईन ती असेल 3 मधून आणि 0 मधून जाणारी असेल. तसंच दुसऱ्या इक्वेशनची लाईन 2 आणि 0 मधून जाईल. मी आता पहिल्यांदा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करणार आहे. आपल्याला चारही पॉईंट्स मिळालेले आहेत एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस.
एक लक्षात घ्यायचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला ग्राफ वापरता येणार नाही, तर रफली स्केच करायचं आहे. व्यवस्थित स्केच करा, काहीच अडचण येणार नाही. ह्या ठिकाणी ओरिजिन असेल, ज्याचे कॉन 0 0 आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, 0 नंतर 1 नंबर टाकूया, 2 3 4 नंबर, त्याच्यानंतर 4 पर्यंत. ठीक आहे. या ठिकाणी 1 2 3. ओके. पहिली लाईन जर पाहिली आपण तर ती 30 आणि 02 मधून जाते. म्हणजेच 30 एक्स ॲक्सिसचा, इथे एक्स ॲक्सिस, एक्स डॅश, वाय ॲक्सिस, वाय डॅश, म्हणजे निगेटिव्ह वाय डॅश, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. पहिली लाईन 30 आणि 02 मधून जाते. 30 ह्या ठिकाणी पॉईंट असेल आणि 20 ह्या ठिकाणी पॉईंट असेल. तर याच्यामधून जाणारी लाईन मी ड्रॉ करतोय. आणि ह्या लाईनचं इक्वेशन असेल ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 2x + 3y = 6. दुसरी जी लाईन आहे ती 20 आणि 02 या दोन पॉईंटमधून जाईल. 20 या ठिकाणी, 02 या ठिकाणी. तर ती लाईन अशी असेल. स्केल नसल्यामुळे सरळ लाईन येत नाही, लक्षात ठेवा. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या 20 ला इंटरसेक्ट करतायत. फिजिबल रिजन कसा फाइंड आउट करायचा? फिजिबल रिजन साठी मी एकदा इन इक्वेशन्स इथं लिहितोय. पहिले इन इक्वेशन आहे 2x + 3y is less than or equal to 6. आणि दुसरे इन इक्वेशन आहे x + y is greater than or equal to 2. परीक्षेत इथं इन इक्वेशन लिहायची गरज नाही, हे मी समजण्यासाठी फक्त इन इक्वेशन लिहित आहे. जर आपण 2x + 3y is less than or equal to 6 ही जी लाईन पाहिली तर ह्याचा लाईनचा जो ग्राफ आहे एकतर ओरिजिन कडे असेल किंवा ओरिजिनच्या विरुद्ध साईडला असेल. तर ह्याचा ग्राफ ओरिजिन कडे जातोय, पहिल्या लाईनचा ग्राफ ओरिजिन कडे जात आहे की ओरिजिनच्या विरुद्ध साईडला जात आहे, हे सिम्पली चेक कसं करायचं, तर x आणि y च्या जागी 0 पुट करायचं. x च्या जागी 0 पुट केलं, y च्या जागी 0 पुट केलं, तर दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का ते चेक करूया. x च्या जागी 0 पुट केल्यानंतर 0 येईल आणि y च्या जागी 0 पुट केल्यानंतर 0 येईल आणि ॲडिशन 0 येईल. सो 0 is less than or equal to 6 दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणजे पहिल्या लाईनचा जो ग्राफ आहे तो ओरिजिन कडे जाईल ह्या ठिकाणी, इकडल्या साईडला. आणि जी दुसरी लाईन आहे तिथं जर x च्या जागी 0 पुट केलं आणि y च्या जागी 0 पुट केलं तर आपल्याला मिळतं 0 is greater than or equal to 2. आता हे शक्य नाही, 0 is greater than or equal to 2. म्हणजे दिलेली जी दुसरी लाईन आहे त्याचा ग्राफ ओरिजिन कडे न जाता ओरिजिनच्या विरुद्ध साईडला ग्राफ काढावा लागेल, म्हणजे ह्या साईडला. पहिल्या लाईनचा ग्राफ ओरिजिन कडे, दुसऱ्या लाईनचा ग्राफ विरुद्ध साईडला. आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन जे होईल तो म्हणजे फिजिबल रिजन मिळेल. आणि आपल्याला हे जो शेप मिळतोय तो ट्रायंग्युलर शेप मिळतोय. त्याला मी नाव देऊ शकतो, समजा हा जो इकडला y ॲक्सिसचा पॉइंट आहे, त्याच्यानंतर इथे x ॲक्सिसचा पॉइंट आहे A, त्याच्यानंतर 30 ला B देऊया, इथं 30 असेल, आणि हा जो पॉइंट आहे त्याला C म्हणूया, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 2. A पॉइंट 20, B पॉइंट 30, C पॉइंट 02 असे आपल्याला कॉर्नर पॉईंट्स. आता कॉर्नर पॉईंट्स लिहितो मी कोणकोणते ते फिगरवर. A is equivalent to 20,
B is equivalent to 3, 0 and C is equivalent to 0, 2. यामधून आपल्याला जी व्हॅल्यू माइंड करायची आहे, फक्त कॉर्नर पॉईंट्स विचारले होते आणि म्हणजेच इथं आपलं जे आन्सर आहे ते कंप्लीट होतं. लक्षात घ्या. A20, B02, B30, त्याच्यानंतर C02 असे 3 पॉईंट्स कॉर्नर पॉईंट्स मिळाले आणि फिजिकल रिजन पण मिळालेलं आणि इथंच आपला आन्सर कंप्लीट होतोय. सो आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. Show that the function f of x is equal to x cube plus 10x plus 7 x belongs to R is strictly increasing.